गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण कागदाला घातलेली घडी हा जो टाइप आहे NMS परीक्षेमध्ये येणारा, याच्यावर आधारित 2019-20 पासून 2024-25 पर्यंत NMS परीक्षेमध्ये आलेले महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय. हा पारदर्शक असा चौरसाकृती कागद आहे आणि याला जर अशी मधोमध घडी घातली तर या ठिकाणी तयार होणारी आकृती ही आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. त्याला बरोबर मधोमध काय करायचं आहे, घडी घालायचं आहे. म्हणजे हे आहे ते या ठिकाणी असं येणार आहे. बघा, लक्षात येते का तुमच्या? मग इथं पर्याय दाखवतो तुम्हाला, त्याच्यावरून सांगा कोणती येईल. उजव्या बाजूचा जो भाग आहे तो डाव्या बाजूला त्या आकृतीवर जाणार आहे. कोणत्या आकृती तयार होईल सांगा पाहू. बघा, ऑब्झर्वेशन करा. सर, पर्याय क्रमांक 1 नाही. बघा, थोडं ऑब्झर्वेशन करा ना. हा जो भाग आहे इथं जाणार आहे, अशी गाठ तयार होती 8 सारखी. सर, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढची डायग्राम आहे पहा. इथं पण हा पारदर्शक असा चौरसाकृती कागद आहे आणि याला घडी घातल्यानंतर तयार होणारी आकृती आपल्याला पर्यायी उत्तरामधून शोधायची आहे. बघा, आता इथं जर पाहिलं तर घडी ही उजव्या बाजूला घातलेली दिसते. घडी ही उजव्या बाजूला घातलेली दिसते. सांगा भाऊ, कोणत्या आकृतीला इथं? अशी मिक्स डायग्राम होणार आहे इथं. बघा, कोणती ती? या उजव्या बाजूच्या भागात काहीच बदल करायचा नाही. तो उजव्या बाजूचा भाग आहे असंच राहणार आहे. सर, पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. निरीक्षण क्षमता आणि ठीक आहे. बघा, आता हा प्रश्न सांगा. थोडं ऑब्झर्वेशन अगोदर करा. हा सुद्धा पारदर्शक चौरसाकृती कागद आहे आणि याला घडी घातल्यानंतर तयार होणारी आकृती आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. तुम्ही प्रत्यक्ष घरी एक चौरसाकृती कागद घेऊन अशा पद्धतीनं घडी घालून या ठिकाणी तो कागद उलगडून तयार होणारी आकृती आपण पाहू शकतो सरावासाठी. आले कोणी लक्षात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
ठीक आहे. नेक्स्ट आता हा 2020-21च्या NNS परीक्षेत आलेला प्रश्न क्रमांक 82. प्रश्न आकृतीत कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेनं घड्या घातलेल्या आहेत. म्हणजे अगोदर अशी घडी घातली, पुन्हा अशी घडी घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं बाणाच्या दिशेनं क्रमानं घड्या घालून कागदाचा काही भाग कापलेला आहे. कागदाचा काही भाग कापलेला आहे आणि मग हा कागदाचा काही भाग कापल्यानंतर तो कागद जर उलगडला तर तो कागद कसा दिसेल हे आपल्याला या ठिकाणी पर्यायातून शोधायचं आहे. साधारणतः अशा पद्धतीनं घडी घातलेली आहे, पुन्हा अशा पद्धतीनं घडी घातलेली आहे. मग आता इथं असं येणार आहे पहा, कारण जशी घडी घातली तशी आपण उलगडत जर गेलो तर हा जो भाग आहे तो इथं येणार आहे. अशा प्रकारची 1 नंबरची डायग्राम हा पर्याय क्रमांक 1. 82 उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता इथं पण तसंच आहे बघा, कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेनं घड्या घालून कागदाचा काही भाग कापलेला आहे. आता इथं असा बाण आहे, पुन्हा असा अपवर्ड डिरेक्शननं बाण आहे. तिथं वर डाऊनवर्ड डिरेक्शननं बाण होता. अशा पद्धतीनं घड्या घालून कागदाचा काही भाग कापलेला आहे आणि हा कागद जर उलगडला तर कसा दिसेल हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. पुन्हा अशी घडी घातली पहा राईट साईडला. मग आपण थोडक्यात काय करूया आता, याची इथं मिरर इमेज तयार करूया, आरशातील प्रतिमा म्हणूया. म्हणजे इथं जसं गोल आहे तशाच पद्धतीचं इथं गोल ह्याचा त्या आरशातील प्रतिमा येणार आहे आणि ही जे त्रिकोण आहे तो अशा पद्धतीनं येणार आहे. आता ही एक साइड झाली पहा. आता पुन्हा याची आपण मिरर इमेज घेतली. आता खालच्या दिशेनं पण होतं, आता वरच्या दिशेनं म्हणजे मिरर इमेज वरच्या साईडला आता घेऊया. समजा इथं गोल आहे, इथं गोल आहे, तर इथं काय येणार आहे तर त्रिकोण येणार आहे. तर इथं जागा कमी असल्यामुळं एकच मिनिट थोडं दाखवायला प्रॉब्लेम येतोय. आता इथं पण असं मिरर इमेज दाखवावी लागेल आपल्याला. इथं वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, तर इथं काय येणार आहे असं त्रिकोण येणार आहे. म्हणजे एकंदरीत 8 वर्तुळ ना आणि बघा 1 2 3 4 5 6 7 हा 8 येतात. एकच मिनिट. ह्याचं इथं मिरर इमेज येणार, याची इथं मिरर इमेज येणार. हा आणि याची इथं मिरर इमेज येणार. हा ट्रायंगल नाही येत, म्हणजे ट्रायंगल 2च येत आहेत आणि जे स्पेअर किंवा वर्तुळ आहे ते 8 येत आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ते 83ला. समजतंय का रे? ज्या बाणाच्या दिशेने गेलो त्या बाणाच्या दिशेने माघारी यायचं आणि त्याची मिरर इमेज बनवायची. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 84 पहा. प्रश्नाकृती ही एका पारदर्शक कागदावर रेखाटली आहे आणि या प्रश्नाकृतीला तुटक रेषेवर उजवीकडून डावीकडे घडी घातली. बघा ही तशी मधोमध काय केलेली आहे, उजवीकडून डावीकडे अशी घडी घातलेली आहे. बघा अशी घडी घातली. बघा इथं डाव्या साईडलाच तुम्हाला डायग्राम दिसते. म्हणजे हा उजवीकडचा जो भाग आहे तो डावीकडच्या आकृतीवर नेऊन मांडायचा. बघूया कशा प्रकारची उत्तर आकृती तुमची तयार होते. बघा इथं बरोबर मधोमध घडी घालायची आणि इकडचा भाग इकडे आणायचा आहे. कोणता पर्याय येईल सांगा पाहू.
पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 करेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट. हा 50 क्रमांकाचा प्रश्न आहे. 21-22च्या प्रश्नपत्रिकेतला. हा सुद्धा पारदर्शक असा चौरसाकृती कागद आहे आणि या पारदर्शक चौरसाकृती कागदाला घडी घातल्यानंतर तयार होणारी आकृती दिलेल्या पर्यायातून या ठिकाणी शोधायची आहे. आता इथं उजव्या बाजूला डायग्राम दिसते पहा उजव्या साईडला. प्रत्येक पर्यायी आकृतीमध्ये उजव्या साईडला. म्हणजे हा जो भाग आहे असा जाणार आहे. पर्याय क्रमांक किती? क्रमांक 4. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. हे सोपं आहे. नेक्स्ट. आता हा प्रश्न क्रमांक 51 पहा. आता इथं पण आकृती उजव्या बाजूला दिसते बघा पर्यायामध्ये. ह्या पर्यायामध्ये डाव्या बाजूला दिसते. इथं पण डाव्या साईडलाच आहे. डाव्या साईडलाच आहे. म्हणजे उजवीकडचा भाग उचलून डाव्या बाजूच्या आकृतीवर न्यायचा आहे. पर्याय क्रमांक बघा थोडं वाचलं. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. हा प्रश्न आहे तो पण 2021-22 NMS परीक्षेत आला होता. प्रश्न क्रमांक 61. एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यानंतर दिसणारी आकृती प्रश्नाकृती दाखवली आहे. तो कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल हे आपल्याला उत्तर आकृतीमधून शोधायचं आहे. थोडं ऑब्झर्वेशन करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नाही. हा पुढे प्रश्न क्रमांक 67 पहा. सर हा स्क्रीन 2000 दिसत नाही. स्क्रीन कोणाला दिसत नाही का रे? दिसते. नाही दिसत. गायकवाड दिसत नाही. कोणाला दिसत नाही नाव सांगा. दिया गायकवाड. दिया गायकवाड. काय नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे असू शकतो. बाकी सगळ्यांना दिसते. तुलाच फक्त प्रॉब्लेम आहे दिसायला. बरं पुढचा पहा. प्रश्न क्रमांक पुन्हा रिमूव्ह होऊन पुन्हा जॉईन हो दिसेल. प्रश्न क्रमांक 67. चौरसाकृती कागदाला घडी घातल्यानंतर या ठिकाणी दिसणारी आकृती प्रश्नाकृतीत दाखवली आहे. तो कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. आता इथं काय डोक्यात ठेवायचं? इथं त्याचा जो कॉर्नर आहे का नाही कॉर्नर, इथं बघा कॉर्नर साईड असंच असणार आहे. अशा पद्धतीची बाह्य रचना दिसते तुम्हाला. अशा प्रकारची बाह्य रचना तुम्हाला प्रत्येकच आकृतीमध्ये दिसते. ठीक आहे. आता आपण दुसरा भाग बघूया. आता इथं जे वर्तुळ आहे बघा हे 4 ठिकाणी दिसणार आहे. मग 4 वर्तुळ ह्या पर्यायात दिसतच नाहीत. म्हणजे दुसरा जो पर्याय आहे तो आपला ड्रॉप झाला. आता इथं जसा अर्धा चौरस आहे तो इथं पूर्ण होणार आहे इकडच्या बाजूला उलगडल्यानंतर डायग्राम. अवकाश. मग हा जो चौकोन आहे
आपल्याला किती वेळा दिसू शकतो? वर आणि खाली असे 2 वेळा दिसू शकतो. मग तो चौकोन 2 वेळा या ठिकाणी फक्त या तिसऱ्या आकृतीमध्ये दिसतोय पहा. फक्त तिसऱ्या आकृतीमध्ये दिसतो. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. हा प्रश्न क्रमांक 68 पहा. आता इथं कोपरं मोडलेले आहेत बघा. इथं पण कोपरा मोडला जाणार, इथं कोपरा मोडला जाणार, कोपरा मोडला जाणार. हा तर पर्याय कटच झाला आणि हा पण पर्याय कट झाला. म्हणजे एकमेव ज्याचं कोपरं मोडलेलं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. आता पुढं पहा. हा अर्धा चौरस असा पूर्ण करून टाकायचा. अशाच पद्धतीचा चौरस पुढच्या बाजूला पण येणार आहे. पुन्हा हे जर जोडलं तर ही पतंगाकृती हिताशी येणार आहे. म्हणजे 2 पतंगाकृती आणि मध्यभागी इथं पावभाग दिसतोय बघा सर्कलचा, तो पूर्ण सर्कल होणार आहे. म्हणजे एक सर्कल समोरासमोर 2 चौकोन आणि समोरासमोर 2 पतंगाकृती. अशा प्रकारच्या रचना आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये पहा. मध्यभागी वर्तुळ, दोन्ही बाजूला 2 असं पतंगाकृती. हा आता चौथी जर आकृती पाहिली तर बघा ह्या बाजूवर कुठं मोडलेलं नाही, तर चौथ्या आकृतीत मोडलेली दिसते. म्हणून या ठिकाणी 68चं उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. सर्वांना समजते ना? हॅलो. हो हो सर. हा पुढे निरीक्षण करा 72 क्रमांकाच्या प्रश्नाचं. सांगू शकता आपल्यापैकी कोण? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरं, याच स्पष्टीकरण कोण विद्यार्थी सांगेल? आपलं नाव सांगा सर, मी एक्सप्लेन करू शकतो. आदिश्री भुजबळ. चला. हा आदिश्री भुजबळ सांग बघू. पर्याय सर क्रमांक 3 कसं आलं असतं? तिथं एक आयत दिलेला आहे आणि त्याची मधली रेष बरोबर मिडलला आहे. म्हणून एक रेष बरोबर मध्यभागी येणार. बाकी तिन्ही मध्ये कुठेही मध्ये बरोबर रेष नाहीये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3. आणि चौथ्या पर्यायामध्ये 2 एक्स्ट्रा लाईन दिलेत. बरोबर आहे. याच्या बरोबर मधोमध आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट 73 पहा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बरोबर. 4 सर. कोण करेल हे? कोण पर्याय एक्सप्लेन करेल हे? क्रमांक 4. एक जणांनी एक्सप्लेन करून सांगायचं. कोण करेल नाव सांगा. आदिश्री भुजबळ. हा सांगा आदिश्री. सर इथे त्रिकोण टाइप एक थोडीशी रेष दिलेली आहे. मग ती कमी कमी होत डायरेक्ट त्याचा ट्रायंगल बनणार आहे. मग अर्धा भाग थोडं थोडं कमी करत आणि त्याच्या ज्या आडव्या रेषा आहेत त्या आडव्या पण कमी कमी होत खालच्या साईडला मोठ्या मोठ्या होत जाणार आहेत. 2 त्रिकोण बनणार आहेत. बरोबर आहे. बर पुढं आता हा जो प्रश्न क्रमांक 39 आहे तो 2023-24च्या प्रश्नपत्रिकेत आहे. कागदाला घड्या घातल्यानंतर
व तो कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल हे आपल्याला उत्तर आकृतीमधून शोधायचं आहे. सांगा ह्याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. चला हे कोण एक्सप्लेन करतंय आपल्यापैकी? बरं ठीक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 40 उत्तर सांगा. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2च आहे. त्यानंतर हा 82 क्रमांकाचा प्रश्न आहे 23-24च्या प्रश्नपत्रिकेतला. चौरसाकृती कागदाला घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला प्रश्न आकृतीत दाखवला आहे. या कागदाची घडी उलगडल्यानंतर तो कागद कसा दिसेल त्याचा योग्य पर्याय शोधायचा आहे. आता हे सोपं आहे. इथं चौरस आहे पहा. पर्याय इथं क्रमांक चौरस 3. नाही. सर पर्याय चला, क्रमांक इथं पण 3. चौरस. पर्याय क्रमांक 3. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3. साधारणतः आपल्या लक्षात येतंय इथं वर्तुळ तयार होतंय पहा. इथं चौकोन तयार होतोय आणि तशी पतंग आकृती तयार होते. मग ही जी डायग्राम आहे ती वर्तुळ इकडे येणार आणि पतंग आकृती इकडे येणार आहे की नाही. अशी जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. चला याचं उत्तर सांगा. 83 क्रमांकाचा प्रश्न आहे. तिथं मोडलंय का नाही. मग आता मोडलं सगळीकडेच आहे प्रत्येक डायग्राम मध्ये. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1. 4 वर्तुळ तयार होणार आहे की नाही. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पारदर्शक कागदाला एकदाच घडी घातल्यानंतर ती कशी दिसेल? 24-25च्या प्रश्नपत्रिकेत म्हणजे आता जी परीक्षा झाली होती का नाही डिसेंबर महिन्यामध्ये त्यावेळेच्या परीक्षेत 64 क्रमांकाचा प्रश्न आहे. ते एकदाच घडी घालायची. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा. इथं वर्तुळ तयार होते बघा इथे असं. इथं मध्यभागी चौरस तयार होतोय आणि इथं पण वर्तुळ तयार होते. आता हे लक्षात आता मध्ये वर्तुळ मोठं आहे पर्याय बघा. क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. आणि 77 क्रमांकाचा प्रश्न आहे 2024-25च्या प्रश्नपत्रिकेतला. पर्याय क्रमांक 2. कापलंय. पर्याय क्रमांक 2. कापलंय. पर्याय क्रमांक 2. बरोबर. पर्याय क्रमांक. थोडक्यात आपली निरीक्षण क्षमता आणि कल्पनाशक्तीचा जर वापर केला तर कागदाच्या घडीवर आधारित प्रश्न सर्वांना सुटतात. आणि याचा थोडासा सराव करा. कारण आपण कालचा आणि असं 2 तास वापरलं या कागदाच्या घडीच्या या प्रश्न प्रकारासाठी. त्यामुळे या प्रकरणाला किती वेटेज आहे बघा. 44 प्रश्न जवळजवळ 2010-11 पासून
24-25च्या प्रश्नपत्रिका म्हणजे सरासरी प्रत्येक वर्षी कमीत कमी 2 प्रश्न विचारलेत. कधी कधी 3 विचारलेत, कधी कधी 4 पण प्रश्न विचारलेले आहेत. पण मिनिमम 2 प्रश्न हे विचारलेले आहेत. त्यामुळं या वेटेजला अतिशय आपल्याला महत्व द्यावं लागणार आहे. बरं, अजूनही या ठिकाणी आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज आपल्याला या ठिकाणी सायन्सची टेस्ट सोडवायची आहे. आता तुमची आजपासून शाळा चालू होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपली जी सायन्सची चाचणी आहे ती तुम्हाला आता सकाळी किंवा संध्याकाळी सोडवावी लागणार आहे. पण फक्त पहिला राऊंड आपला पूर्ण होईपर्यंत कुणीही मिस करू नका. गणितच्या प्रश्नपत्रिके जे आहे त्यात फक्त 10च प्रश्न आहेत. त्याला वेळच लागणार नाही. फक्त आता तुमच्या सायन्सच्या प्रश्नपत्रिका पूर्ण होईपर्यंत थोडं 10 दिवस तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे संध्याकाळी. ठीक आहे, कुणीही मिस करू नका चाचणी सोडवायचं. बस करूया. आज कितवी चाचणी आहे रे सायन्सची? 8वी. ओके, बस करूया. ओके, बाय.